लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंप पाणी खेचत नव्हता हा प्रॉब्लेम सांगितलेला, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन तयार केलं आहे. हे सांगणार नाही तर दाखवणार आहे. चला बघूया. तर हे आहे आपलं शेत आणि ही आहे बाळली आणि ही आहे नदी. सो ही बाळली मी ह्या फांदीला कनेक्ट केलं आहे, तिथं मी बांधलं आहे आणि हा मध्ये मेडका टाकला आहे. हा मेडका थोडा असा करायचा आहे आणि इथं काढण्या विहिरीसाठी जे काढणं आपण वापरतो त्याप्रमाणे आपल्याला तयार करायचं आहे. सो मेन मुद्दा काय आहे, ही बाळली त्या मेडक्यावरून टाकायचे, थ्रो करायच्या पाण्यात, तिकडनं असं विहिरीच्या पद्धतीने पाणी काढायचं आहे आणि असं पाणी काढून ती आपली जिथे टाकी आहे ती फिल करायची आहे. आणि भाजीपाल्याला पाणी देताना पाण्याची नासाडी होऊ नये त्यासाठी मी हा नोझल स्प्रे खरेदी केला आहे. बघू शकता ह्याला जवळपास 7 मोड्स आहेत. ते 7 मोड्स ऑपरेट करून आपण पाण्याचा फ्लो कंट्रोल करू शकतो. आणि हा मी ह्या पाईपलाईनला कनेक्ट केला आणि ही पाईपलाईन तिथे टाकीला जाऊन मिळते, बघू शकता. आणि जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की आपण नेट हाऊस तयार करणार आहे एकदम जुगाडू पद्धतीने, तर त्याचं छतसुद्धा आपण एक जुगाडू पद्धतीनेच तयार करणार आहे, जेणेकरून दुपारचं ऊनसुद्धा आपल्याला कमी करता येईल. तर सांगायचा मुद्दा असा की पाण्याची बचत करून आणि दुपारच्या कडक उन्हापासून आपल्या क्रॉपचे थोडेसे संरक्षण करून आणि पाण्याची अल्टरनेटिव्ह ही व्यवस्था करून आपण भाजीपाला सुरू करू शकतो. सो तुम्ही सुद्धा एक्सक्युजेस देणं बंद करा. जे तुम्हाला आवडते ते सुरू करा, कारण एकदा सुरू केलं की तुमचे प्रॉब्लेम सुद्धा आपोआप सॉल्व्ह होत जातात. काही काळजी करू नका आणि सुरू करा.